नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाहीये. सगळीकडून संकटे येतायत, मानसिक शांतता हरवली आहे आणि लोक म्हणतात की तुला 7.5 लागलीये. मग आपल्या मनात एक भीती निर्माण होते. पण खरंच 7.5 म्हणजे इतकी घाबरण्यासारखी गोष्ट आहे का, की हा काळ आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो? आज आपण 7.5 बद्दलची सर्व भीती, सर्व शंका आणि सर्व प्रश्न मिटवण्यासाठी सविस्तर बोलणार आहोत. आपण आज जाणून घेणार आहोत की 7.5ची खगोलशास्त्रीय बाजू काय आहे, त्याचे 3 टप्पे आपल्या आयुष्यावर काय परिणाम करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात स्वतःला सावरून यशाकडे कसं जायचं. सुरुवातीला हे समजून घेऊया की 7.5 म्हणजे नक्की काय. ज्योतिषशास्त्र हे आकाशातील ग्रहांच्या स्थितीवर आधारित आहे. शनी हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात संथ चालणारा ग्रह मानला जातो. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी साधारण 2.5 वर्षे लागतात. जेव्हा शनी तुमच्या जन्मराशीच्या मागच्या राशीत येतो तेव्हा तुमची 7.5 सुरू होते. म्हणजे तुमच्या राशीच्या मागची रास, तुमची स्वतःची रास आणि तुमच्या राशीच्या पुढची रास, असे एकूण 7.5 वर्षे शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर प्रकर्षाने जाणवतो, म्हणून याला 7.5 म्हणतात. शनी हा न्यायदेवता आणि कर्मफलदाता आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर शनी हा एक कडक शिस्तीचा शिक्षक आहे. जसा एखादा शिक्षक परीक्षेच्या वेळी आपल्याला कडक शिस्त लावतो जेणेकरून आपण उत्तीर्ण व्हावे, तसाच शनी आपल्या कर्माचा हिशोब घेतो. जर तुमची कर्मे चांगली असतील तर 7.5 तुम्हाला राजा बनवू शकते आणि जर कर्मात खोट असेल तर मात्र तो तुम्हाला जमिनीवर आणतो. आता आपण 7.5चे 3 टप्पे सविस्तर समजून घेऊया, कारण प्रत्येक 2.5 वर्षांचा काळ वेगळा अनुभव देतो. पहिला टप्पा तुमच्या डोक्यावर परिणाम करतो. विनाकारण विचार करणे, निद्रानाश, आर्थिक नियोजनात चुका होणे किंवा भविष्याची भीती वाटणे असे प्रकार इथे घडतात. हा काळ तुम्हाला सावध करण्यासाठी असतो. दुसरा टप्पा हा 7.5चा मध्य असतो, जो सर्वात जास्त प्रभावी मानला जातो. या 2.5 वर्षांत शनी तुमच्या राशीतूनच प्रवास करत असतो. इथे कौटुंबिक वाद, आरोग्याच्या समस्या किंवा व्यवसायात अचानक येणारे चढउतार पाहायला मिळतात. हा टप्पा तुमच्या संयमाची आणि सहनशक्तीची परीक्षा घेतो. तिसरा टप्पा म्हणजे उतरती 7.5. या काळात संघर्षाची तीव्रता कमी होते. तुम्ही जे काही सोसलेलं असतं त्यातून तुम्ही काहीतरी शिकलेले असता. हा टप्पा जाता जाता तुम्हाला प्रगल्भ बनवून जातो आणि तुमच्या कष्टाचे फळ देऊन जातो. अनेक लोक विचारतात की 7.5वर उपाय काय? खडे घालणे किंवा महागडे विधी करणे हाच एकमेव मार्ग आहे का? तर उत्तर आहे नाही. शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे तुमची वृत्ती बदलणे. शनिदेवाला शिस्त, प्रामाणिकपणा आणि कष्ट आवडतात. शनिवारी मारुती रायाची उपासना करा. कथा अशी आहे की शनिदेवाने हनुमानाला वचन दिले होते की जे तुझे भक्त असतील त्यांना मी त्रास देणार नाही. त्यामुळे हनुमान चालिसाचे पठण हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. आपल्या वागण्यात बदल करा. शनी हा कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. तुमच्या घरी काम करणाऱ्यांना, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना किंवा रस्त्यावरच्या गरिबांना कधीही त्रास देऊ नका. त्यांचा अपमान करू नका. तुम्ही जेवढी गरजूंना मदत कराल तेवढा शनीचा प्रभाव शुभ होईल. शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करणे, जसे की काळे तीळ, तेल किंवा छत्री, हे देखील मानसिक समाधान देते. पण लक्षात ठेवा, तुमची नियत साफ असेल तरच हे उपाय काम करतात. 7.5 म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर ती एक नवी सुरुवात आहे. हा काळ तुम्हाला खऱ्या खोट्या माणसांची ओळख करून देतो, तुम्हाला शिस्त लावतो आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतो. 7.5ला घाबरण्यापेक्षा त्या काळाचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करा. मला खात्री आहे की आजच्या या सविस्तर चर्चेनंतर तुमच्या मनातील 7.5ची भीती कमी झाली असेल. तुम्हाला या काळात काही विशेष अनुभव आले असतील तर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या राशीबद्दल काही शंका असतील तर विचारा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून त्यांचीही भीती दूर होईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद.